सो हॅलो ट्रेडर्स. जसं की आपण इथं बघू शकतोय, मार्केट आज निफ्टी 50 पॉझिटिव्ह, बँक निफ्टी पॉझिटिव्ह, सेन्सेक्स पॉझिटिव्ह, फिंग निफ्टी पॉझिटिव्ह, सगळे जे मेन इंडेक्स आहेत सगळे पॉझिटिव्ह ओपन होत आहेत. बँक निफ्टी मध्ये पॉझिटिव्ह मध्ये आपला जो हे होता, खूप मोठा जरी गॅपअप ओपन झाला, इथं जरी गॅपअप ओपन झाला तरी आपण मार्केटमध्ये बाईंगला बघतोय. जर मार्केट एक्स्ट्रीम मोठं गॅपअप ओपन होत असेल तर तेव्हा आपण जरासं वेट करणार आहोत. प्लॅनिंग नुसार ट्रेड आपण बनवणार. ओपन झाल्या झाल्या लगेच बाईंग करणं हे काही योग्य नाही. आणि सेम विथ द निफ्टी 50 ऑल्सो. निफ्टी 50 मध्ये पण गॅपअप आहे. सो एवढ्या मोठ्या गॅपअप मध्ये आणि इकडे पण बँक निफ्टीच्या एवढ्या मोठ्या गॅपअप मध्ये इथले सगळे बायर्स जे आहेत ते एक्स्ट्रीम पॉझिटिव्ह मध्ये येणार आहेत आणि इथं आपण ह्यांना टार्गेट नाही करू शकणार. सो मार्केट इथं एसएल तर क्रिएट करायला पाहिजे किंवा डायरेक्टली मार्केटमध्ये तसा मुवमेंट आपल्याला दिसला पाहिजे, तेव्हा जाऊन आपण बाईंगचा ट्रेड प्लॅन करणार. वेट करणार, शांत डोक्याने अनालाइज करणार, देन आपण ट्रेड बनवणार आहोत. सो सरजी, ट्रेडर्स, इथं जरासा कन्फ्युजन मोड आहे मार्केटमध्ये. ना आपल्याला बाईंग मध्ये प्रॉफिटेबली आपण ट्रेड बनवू शकतोय, ना आपण सेलिंग मध्ये ट्रेड बनवू शकतोय, कारण मार्केट इथं खूप कन्फ्युजन आहे. आणि सेम विथ द निफ्टी 50, कारण ब्रेकआउट देणे प्लस परत आत येणे, मार्केट परत रिव्हर्सला फिरणे, या गोष्टी कंटिन्युअस बेसिसवर व्हायल्यात. आणि इथनं मार्केट, जसं की आपण इथं एक आयडेंटिफाय करू शकतोय की एक एक अनस्टेबिलिटी आहे, कारण इथनं कधी ब्रेकआउट होईल मार्केटमध्ये, कारण इथं 51,000ची एक सायकोलॉजिकल लेवल आहे. एवढ्या जवळ येऊन मार्केट खाली जाते तर नक्कीच डेफिनेटली ह्यांनी ताकद लावली आहे मार्केटमध्ये सेलिंगसाठी. बट जी पॉझिटिव्ह ओपनिंग आहे, खालच्या साईडला एसएल अवेलेबिलिटी नाही आहे, तर एसएल क्रिएट करण्याचा एक चांगला प्लॅन मार्केटमध्ये इथं दिसतोय आपल्याला. की मार्केटमध्ये हे जर सेलिंग मध्ये आलं तर आपल्याला खूप चांगला ट्रेड मिळू शकतो बाईंगचा. जर मार्केट असं खाली आपल्याला मिळतंय, बॉटमच्या आसपास जर आपल्याला मिळतंय, 800ची ब्रेकडाऊन, त्यानंतर जर डे लोचा ब्रेकडाऊन किंवा सिमिलर लाईक इथं पण तसंच गोष्टी आहेत, 800चा ब्रेकडाऊन झालाय प्लस कॅन्डल कंटिन्युअस बाईंग मध्ये आहेत, तो ह्या साईडला एसएल पण अवेलेबल असणार. एसएल खाऊन झाल्यानंतर ना मग मार्केट बाईंगला जाऊ शकतं. सो आपण सेलिंग करूया, बाईंग करूया, थोडंसं कन्फ्युजन आहे. मेनली आपला फोकस जो आहे गॅपअप मध्ये बाईंगचाच आहे, कारण मार्केटनं जी ओपनिंग दिलेलं आहे ते लई मोठं ओपनिंग दिलेलं आहे. साधारण 350 पॉईंटचं ओपनिंग दिलेलं आहे. आपण एक्सपेक्ट करत होतो समवेअर इधर इधर मार्केट ओपनिंग देईल, बट मार्केटनं ह्यूज ओपनिंग देऊन पॉझिटिव्ह मुवमेंट केलाय. तर इथं लॉजिकली तर आपण सेलिंगचा ट्रेड प्लॅन करायला पाहिजे, कारण असं पळून मार्केट जे एसएल क्रिएट करते त्यांना काढून जाऊ शकतं. बट आता वेट करूया, एक ट्रेडिंग अपॉर्च्युनिटी आपण फाइंड करूया. इथे एक चांगला मार्केटनं सपोर्ट घेतलेला आहे, अशा ठिकाणी भरपूर बायर्स येतात मार्केटमध्ये पोझिशन घ्यायला. तर आपण इथं पोझिशन नाही घेणार, कारण हे ऑब्वियस बाईंग लेवल आहे. मार्केटला आपण समवेअर डाऊन साईडला, जिथं सगळ्यांचा सिनारिओ मार्केटमध्ये सेलिंगचा होईल, तिथं आपण प्लॅन करणार. आणि मार्केटमध्ये आपण बाईंग कधी करणार, जेव्हा मार्केट हा हाय ब्रेक करेल, जेव्हा मार्केटमध्ये हा हाय ब्रेक करेल प्लस सस्टेनेबिलिटी आपल्याला दिसेल, तेव्हा आपण बाईंगचा अर्जंट प्लॅन करणार. नाहीतर इथं मला कुठंच सध्या बाईंगचा ट्रेड एक्झिक्यूट करण्याचं दिसत नाही, ज्याच्यामध्ये आपला एसएल जाईल. मी अपडेट करेल जे काय होईल तो. आता आपण मार्केटमध्ये एक गोष्ट ऑब्झर्व करू शकतोय की मार्केटमध्ये अजून क्लॅरिटी येत नाहीये. जसं आपण बघितलं, मार्केट गॅपअप ओपन झालंय, बाईंगला गेलं, ब्रेकआउट दाखवला, त्यानंतर एक रिट्रेसमेंट दिली. 800ची लेवल आहे, 800ची लेवल ब्रेक केली आणि मार्केट आता बाईंगला येत आहे, म्हणजे हाय क्रॉस केलाय मार्केटने. आणि इथं 51,000चा एक्झॅक्टली तिथनं रिजेक्शन दाखवून रेड कॅन्डल बनवली मार्केट, राईट. आता मार्केटमध्ये इथं बाईंग करणं आणि इथं सेलिंग करणं तेवढंच रिस्की आहे जेवढं कुठं पण करणं. का? कारण ह्याच्या ब्रेकआउट नंतर ना सगळे बायर्स येणार,
त्यांचा एस एल इथं अवेलेबल असणार. आणि ह्याच्या ब्रेकडाऊन नंतर ना इथं सेलर्स इथं एस एल ठेवून येणार. सो इथं मधी उतरणं हे खूप रिस्की काम आहे. मधी उतरणं मार्केटमध्ये आपल्याला तर करायचंय बाईंग, बट जर मार्केट ह्याचा ब्रेकडाऊन देऊन इथं समवेअर आपल्याला मिळतंय इथं, तर आपण बाईंग करणार. सेलिंगचा ट्रेड प्लॅन होऊ शकतो, कारण हा टॉप आहे, हा हाय क्रॉस झालाय मार्केटमध्ये. इथं सगळे बायर्स येणार. 51,000ची एक सायकोलॉजीची लेवल आहे. इथं आपण सेलिंगचा ट्रेड प्लॅन, बट आपल्याला मोठं सेलिंग बघायला मिळेल का नाही आय डोंट नो, बट मोठं बाईंग तरी आपल्याला बघायला मिळू शकतं, कारण खालच्या साईडला एस एल अवेलेबल नाहीये. एस एल जे अवेलेबल आहेत आता सध्या मार्केटमध्ये ते अप्पर साईडलाच अवेलेबल आहेत. सो मार्केट डायरेक्टली असं जाणं थोडस इम्पेशनची गोष्ट वाटते मला, बट बघू काय होतंय. मी अपडेट करेल. अजून तरी मला ट्रेड क्लॅरिटी मिळत नाहीये ह्याच्यामध्ये, कारण दोन्ही ठिकाणी ब्रेकआउट आहेत. निफ्टी 50 बँक निफ्टी मध्ये हे कधी सेलिंग मध्ये कन्वर्ट होईल वी डोंट नो दॅट. तर आपण बघूया, वेट करूया. जे काय होईल मी तुम्हाला अपडेट करतो. सो एक मार्केटमध्ये आपण इथं एक सेलिंगचा ट्रेड प्लॅन करूया. एक क्विक एंट्री आपण मार्केटमध्ये एक छोटा एसएल ठेवून काम करू शकतो. ठीक आहे. सो मार्केटमध्ये आपण एक ट्रेड प्लॅन करूया. इथे आपल्याला जरासं वरच्या साईडला जर मार्केट मिळते किंवा ह्याच्या खाली जर मार्केट क्लोज व्हायला येत असेल, तर आपण क्विकली सेलिंगची एंट्री प्लॅन करू. आपला एसएल असेल ह्याच्यावरचा, आणि आपलं जे टार्गेट असेल ते समवेअर अराउंड इथलं आपण टार्गेट करू. ह्या ब्रेकआउटला सगळ्या रिटेलर्सनी पोझिशन बनवलेली असणार आहे फॉर शुअर. सो पण एक क्विक एंट्री मार्केटमध्ये घेऊया. पुट साईडला आपला एसएल किती बसतोय बघू आपण मार्केटमध्ये. 70 पॉईंटचा एसएल बनतोय मार्केटमध्ये. एंट्री आपली मिस झालेली आहे इथं. वेट करूया, वेट करू. कधी आपल्याला असा चान्स नाही आहे. ब्रेकआउट बडी कॅन्डल बाईंग 51चा ब्रेकआउट. मार्केट खाली आलं. एक स्विंग, दुसऱ्या स्विंगला मार्केटमध्ये सो मार्केटमध्ये आपण एक आता सेलिंगचा ट्रेड प्लॅन केलेला आहे शॉर्टचा, समवेअर लाईक हिअर मार्केटमध्ये. आणि आपला जो एसएल राहील तो जास्त मोठा एसएल आपण देणार नाही मार्केटमध्ये. मॅक्झिमम ह्या कॅन्डलचा ब्रेकआउट ची आपण वाट बघेल, त्याशिवाय त्याच्यापेक्षा मोठा एसएल आपण देणार नाही. आणि आपण जे टार्गेट प्लॅन करतोय ते ह्या स्विंगच्या लोला आपण आपलं टार्गेट प्लॅन करतोय. आता आपला जर एसएल क्विकली जातोय, इथं आपली ऑर्डर घेतलेली आहे, आपण इथं समोर काढून ठेवूया एक्झिटचं, कारण कधीही मार्केटमध्ये क्विक बाईंगचा मोमेंटम पण येऊ शकतो. वी डोंट नो एनिथिंग. ओके, ठीक आहे. ओके, सो मार्केटमध्ये आपण इथं सेलिंगचा ट्रेड का केला ह्याचं रिझन आपण फाइंड आउट करूया. इथे एक लेवल आहे 51,000ची, इथे एक लेवल आहे, इथे एक 51,000ची लेवल आहे.
आता मार्केट गॅप अप ओपन झाले, ग्रीन कॅन्डल क्लोज केले मार्केटनं. त्यानंतर मार्केटने एक छोटा स्विंग दिलाय आणि बरोबर 800च्या इथे मार्केटनं ब्रेकडाऊन करून बाईंग केले. इट्स अ गुड लेवल ऑफ बाईंग, आय मस्ट से. बट मार्केटमध्ये हे जे बाईंग आले ब्रेकआउट नंतर मार्केटनं स्वतःला 51,000च्या लेवलच्या आसपास सस्टेन केले. सस्टेन करून हे जे बाईंग आले मार्केटमध्ये, हे नॉर्मल बाईंग नाहीये, हे बोलवण्याचं बाईंग आहे. का? कारण मार्केट कधीही असं मार्केट चान्स देऊन बाईंगला जात नसतं. मार्केटला जर बाईंगच करायचं असेल तर ते एवढं होल्ड करत नाही मार्केट, की वेळ देणं, लोकांना पोझिशन घेण्यासाठी फोर्स करणं किंवा एंट्री छोटा एसएल ठेवण्याचा प्लॅन देणं. आता हे बघा, एक्झॅक्टली मी इथं दाखवतो. आपण लेवल पहिला लावूया, 50,000ची ही लेवल आहे. एक्झॅक्ट ही ती लेवल आहे, ही लेवल आहे. आता हे तुम्ही बघताय मार्केटमध्ये, हा ब्रेकआउट पहिला तर बघितला, लोक पॉझिटिव्ह झाली, लोकांनी एंट्री नाही मारली, लोकांना एक रिजेक्शन दिलं मार्केटनं. त्यानंतर मार्केटनं हा ब्रेकआउट दिलाय, हा ब्रेकआउट. आणि या ब्रेकआउट नंतर सगळी लोक या ठिकाणी त्यांचे एसएल ठेवतात. आणि ह्या कॅन्डलला तर ज्याला माहित नाही तो पण इथं एंट्री मारतो, की अरे निघून चाललंय, हे पकडता आलं नाही आपल्याला, किंवा हा ब्रेकआउट पण पकडता आला नाही आपल्याला. आणि मार्केट जेवढं जास्त इथं टाइम स्पेंड करतं तेवढी लोक इम्पेशंट होतात, की अरे आत्ता एंट्री मारू, आत्ता एंट्री मारू, कधी मारू, कधी मारू. आणि जेव्हा अशी क्विक मोठी, आता ही कॅन्डल माझ्याकडे रेकॉर्डिंग असेल नसेल आय डोंट नो, बट ही जी कॅन्डल झाली आहे ही लई क्विक झाली आहे कॅन्डल. आणि जे इम्पेशंट लोक असतात ती पोझिशन डायरेक्टली एक्झिक्यूट करतात अशा ठिकाणी. सो जसं आपण प्लॅन केला, मार्केटमध्ये मोठा मुवमेंट येऊ शकतो, आपण क्विकली आपला प्रॉफिट चांगला आपल्याला ट्रेड इथं मिळाला, नाहीतर आपण बाईंगला बसलो असतो तर आपले टाईट झाले असते सगळ्या गोष्टी. ह्याच्यामध्ये एवढा मुवमेंट आलेला नाहीये, पण राईट पोझिशन घेतली ना. बँक निफ्टी 51,000 बरोबर आहे. जेवढा प्रॉफिट दिसायला पाहिजे तेवढा आपल्याला प्रॉफिट दिसत नाहीये ह्याच्यामध्ये. असं का झाले आय डोंट नो, बट आता ह्याच्यामध्ये पॉइंट असा मला वाटत नाही थांबण्याचा मार्केटमध्ये. आता आपण इथनं मोठा एसएल देणार नाही डेफिनेटली, आपण बरोबर होतो. बट आता ह्याच्यात एसएल देऊन काय फायदा नाही मार्केटमध्ये. जर मार्केट परत कॉस्ट टू कॉस्ट किंवा हा हाय ब्रेक करते, एक खूप छोटा एसएल देऊन मार्केटमध्ये आपण निघून जाणार. मला हे कळत नाही की मार्केटमध्ये तेवढा मुवमेंट का नाही आला. आपण काय स्ट्राईक प्राइस चुकीची घेतली आहे? 51,100 पोझिशन कुठं मिळाली आपल्याला? 769 769 ओके. तरी एक चांगला मुवमेंट मार्केटनं केलेला, इथपर्यंत तरी आपल्याला मिनिमम चांगला प्रॉफिट दिसायला पाहिजे होता. बट ठीक आहे, आपण वेट करू. हा आपला एसएल राहील 18 पॉईंटचा, म्हणजे ह्याच्यामधला नाही, आपण इंडेक्स मध्येच एक्झिट करणार आहोत. बट स्टील मार्केटमध्ये आता वेट करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. पण बरोबर तर होतो, बट आता बघूया. काही क्लॅरिटी येत नाहीये मला अजून त्या ह्याच्यामध्ये की असं का व्हायलंय. ह्याच्यात एक्झिट करणं कितपत योग्य राहील का मार्केटमध्ये मुवमेंट येईल? मार्केटने चांगला केलेला आहे. बरं, मी मार्केटमध्ये 2 सेकंड अनालिसिस करतो की काय होऊ शकते, नाहीतर आपण इथे एक्झिट होऊन जाऊया प्रॉफिटमध्ये. मार्केटमध्ये या कॅन्डलच्या क्लोजिंगला आपण एक्झिट करणार आहोत, कारण इथं थांबण्यामध्ये आता मला काय पॉइंट वाटत नाहीये मार्केटमध्ये. कारण
जसं की आपण अंडरस्टँड केले मार्केटला की इथं थांबण्यात काहीच एक अर्थ नाहीये आता. कारण ह्या ठिकाणी जर रिव्हर्सल येत आहे तर हे साधं रिव्हर्सल नाहीये, हे एका बिग प्लेअरचं रिव्हर्सल आहे मार्केटमधनं. कारण आपल्यासारखा माणूस कधीही मार्केटमध्ये इथनं बाईंग आणू शकत नाही. आणि जर इथनं क्विकली बाईंग आले तर हे साधं सुद्धा बाईंग नाहीये. जसं की आपण काल अंडरस्टँड केलेलं की हे जे बाईंग असू शकते हे बिग प्लेअरच बाईंग असू शकते, त्याशिवाय इथं आपल्यासारखा माणूस बाईंग करू शकत नाही. जर ह्याची हाय ब्रेक होते मार्केटमध्ये, कितीही आपल्याला वाटत असेल आपण इथं चुपचाप निघून जाणार, वेट नाही करवणार आपण स्वतःला. जे काही छोटासा लॉस आपला जो बसेल तो घेऊन आपण निघून जाऊ. कारण मला हा एक क्रुशियल लेवल वाटतोय. इथनच पडलं तर इथनच पडणार, आणि इथनच वर गेलं समजा खाली, आता इथे एक स्विंग द्यायले, कारण जो चुकून मार्केटमध्ये जो बाईंग करतो त्याला त्याला त्रास देण्यासाठी मार्केट एक स्विंग द्यायले. बट हा जर स्विंग हाय ब्रेक करतय तर इथं थांबून काही अर्थ नाही. आणि हा स्विंग जर लो ब्रेक करतय तर ह्याच्यामध्ये आपण निवांत ह्या लेवल पर्यंत आपण होल्ड करू शकतो. म्हणजे कुठल्या लेवल पर्यंत, 800च्या लेवल पर्यंत आपण स्वतःला होल्ड मध्ये ठेवू शकतो जर ह्याचा लो ब्रेक होतोय तर. बट मला असं वाटतं चान्सेस खूप कमी आहेत, आपल्या SLच जाण्याचे जास्त चान्सेस आहेत. बघूया काय होतंय. कारण छोटासा लॉस देणार. मला वाटलेलं या 2 कॅन्डल मध्ये आपले टार्गेट पण हिट झाले आणि साधारण मार्केटने एक चांगला मुवमेंट पण केलेला होता, 130 पॉईंटचा मुवमेंट. ऑप्शन मध्ये तसा काय मुवमेंट आलाच नाही त्याचा. ऑप्शन मध्ये साधारण फक्त 23 पॉईंटचा मुवमेंट आलाय, काहीच मुवमेंट आलेलं नाही, काहीच. तर नो वरी, जे काय असेल ते आता ट्रेडिंग आहे, सो प्लस मायनस तर चालणारच तेवढं. सॉरी. हा एक ट्रॅप पण असू शकतो मार्केटमध्ये. जसं की मी तुम्हाला म्हणलं की निघून जावं का असं मला पण वाटतंय छोटासा प्रॉफिट घेऊन. खरं नंतर मग आपल्याला रिग्रेट होणार, कारण जर मुवमेंट झाला तर आपण एक चांगल्या लेवलला सेलिंग केलेलं, प्रॉफिट निघून घेऊन गेलो नाही तर काय फायदा नाही. इथे SL देऊया चुपचाप, ते बरं राहील. कारण ते आपल्या लॉजिकल माइंडला तरी ते बरोबर बसते. बट बट प्रॉफिट छोटासा बुक करणं हे आपल्या लॉजिकल माइंडला बसत नाही. लॉस बुक करणं लॉजिकल माइंडला बसते, कारण ह्या स्विंगच्या वर थांबण्यात काय अर्थ नाही म्हणून. आणि इथे जसं की तुम्ही बघताय, इथे एक पॅटर्न पण बनलेला दिसतोय आपल्याला, आणि इट्स अ गुड गुड वे. कारण मार्केटमध्ये खालच्या साईडला SL तर अवेलेबल नाही आहेत सेलिंग मध्ये, बाईंग मध्येच मार्केट जाणार आहे. तर हे एक SL क्रिएशन पण असू शकतं की जे मार्केट क्विकली बाईंग मध्ये जाऊन सगळ्यांना बाहेर काढेल आणि मुवमेंट करेल. वी नेव्हर नो, दोन्हीकडनं 100 रिझन आहेत सेलिंग आणि बाईंग करण्याचे. आपण वेट करूया, कारण आता एक तर मी तुम्हाला लॉस बुक केलेलं दाखवेल, किंवा आपण इथं एक छोटासा प्रॉफिट बुक करून निघून जाऊ. सो ॲज यू कॅन सी, मार्केटमध्ये आपलं टार्गेट जे आपण लावलेलं ते हिट झालेलं आहे. आता जर मार्केटमध्ये आपल्याला रिव्हर्सल दिसतोय तर मार्केटमध्ये थांबण्यात काही एक अर्थ नाही, कारण ह्याचा लो ब्रेक झालाय आणि सगळ्यांचे SL मेनली मोस्टली इथंच कुठं अवेलेबल असणार आहे. सो याच ठिकाणी आपण एक्झिट करणं हे जास्त योग्य राहतंय सगळ्या वेळेनं.
तर आपण बघूया मार्केटमध्ये कसं काय. माझं मत आहे मार्केट इथपर्यंत राईड करू शकतंय 800 पर्यंत, बट हे टू मच आपण मार्केटमध्ये लालच केल्यासारखं होईल. सो बघू, मार्केटमध्ये आपण क्विकली छोटासा प्रॉफिट बुक करून निघून जाऊ. काय होतंय मी तुम्हाला अपडेट करतो. आणि आज 2 मेन इम्पॉर्टंट लर्निंग पण आहेत, ते मी शेअर करेल. प्रॉफिट मध्ये असून पण एक वेगळाच पॉइंट आहे. तर हे मार्केट थांबायला नाही पाहिजे, ऍक्च्युली इथं पडायलाच पाहिजे, आणि पडलं तर एक चांगला प्रॉफिट द्यायला पाहिजे. यस, मार्केटमध्ये गुड वन. मार्केट 800 ला तर येणार ऑफकोर्स. हे जेव्हा 800 ला टच करते, व्हॉट एव्हर पोझिशन आपली कशी पण चालू असू दे, मग आपला थांबण्यात काय अर्थ नाही, आपण निघून जाणार मार्केटमधनं. तिथे थांबण्यात काय अर्थ नाही आपला. आणि अशा ठिकाणी सेलिंग करणं लोकांना थोडंसं भीतीदायक वाटतं. का? कारण लोकांची मेमरी सेट झालेली असते की इथं बघा सेलिंग झालं, 2 कॅन्डल मध्ये रिव्हर्स आला, तर लोक इथं सेलिंग करायला घाबरतात. जेव्हा असा ब्रेकडाऊन होतो तेव्हा लोक इथं सेलिंग करायला घाबरतात. सो अशा ठिकाणी आपण एक चांगल्या लेवलचा एक प्रॉफिट बुक करून निघून जाऊ शकतो. आणि मला असं वाटतं इथं आपण बुक करावा प्रॉफिट, जास्त होल्ड नाही करावं, कारण ते परत आणि लालचची गोष्ट होईल. ओके, एक सेकंड. ओके, सो मी परत एकदा एक्सप्लेन करतो की आज ट्रेड घेण्यामागचं कारण काय होतं, व्हॉट इज द एक्झॅक्ट रिझन. तर आपण जसं इथं बघितलं, मार्केट एक गॅप अप ओपन झालं आणि फर्स्ट कॅन्डल जी मार्केटनं बनवली ती ग्रीन कलरची मार्केटनं कॅन्डल बनवली. सो सेंटिमेंट्स मार्केटचे पहिला तर बाईंग मध्ये आहेत, कारण काल पण आपण जे अनालिसिस केलेलं की गॅप अप मध्ये बाईंग करणार, आपण फ्लॅट मध्ये बाईंग करणार, गॅप डाऊन मध्ये आपण वेट करणार होतो. आणि इथं मार्केटमध्ये एक सायकोलॉजिकल लेवल पण आहे 51,000 ची. लोकांनी जेव्हा मार्केट ग्रीन ओपन होतंय, गॅपअप ओपन होतंय, लोकांचे सेंटिमेंट्स हे सगळे बाईंगला शिफ्ट होतात. लोकांचे सेंटिमेंट्स बाईंगला शिफ्ट होतात. आता मार्केटनं ह्या ज्या रेड कॅन्डल बनवल्या, हे एक चान्स आहे मार्केटला वर जाण्यासाठी, कारण अप्पर साईडला एसएल अवेलेबल नव्हते, म्हणून ही एक सेलिंगची मार्केटमध्ये मुवमेंट आला. त्यानंतर मार्केटनं क्विक बाईंग केलेलं. आता ही कॅन्डल तुम्ही फील करा. आता माझ्याकडे त्याचं रेकॉर्डिंग नाहीये, बट फील दिस कॅन्डल. ही कॅन्डल ज्या पद्धतीनं बनलेली आहे ग्रीन कलरची, इथं लोकांचे ज्यांनी सेलिंगला बसलेत, एक तर त्यांनी लॉस बुक केलाय, आणि ज्यांनी मार्केटमध्ये काही नाही केलेलं त्यांनी इथं इथं पोझिशन बनवलंय. आणि एसएल कुठं ठेवलेला आहे? इथं ठेवलेला आहे. किंवा ज्याच्याकडे चांगलं कॅपिटल आहे, चांगले रिस्क कॅपॅसिटी आहे, त्यानं 800च्या सायकोलॉजिकल पॉइंटला एसएल ठेवलेला आहे. आता मार्केटमध्ये झाला ब्रेकआउट, आणि इथं एक लेवल होती 51,000ची. आता मार्केट जर डायरेक्टली ब्रेकआउट केलं असतं तर मे बी मार्केट बाईंगला गेलं असतं. बट मार्केटने इथं मी जे अनालिसिस मध्ये एक गोष्ट बोलली की एक्झॅक्टली रिजेक्शन घेऊन एक स्विंग तयार केला मार्केटनं. तर हे बायर्सला बोलवणं असतं की तुम्हाला एक छोटासा एसएल ठेवून बाईंग करता येते, तुम्ही बाईंग करा. आणि ही कन्फर्मेशनची कॅन्डल की जिथं मोठी कॅन्डल जेव्हा बनते त्यावेळी इनपेशंट लोक बाईंग करतात, आणि आपण त्या टायमिंगला तिथं सेलिंग केलंय. आपण क्वाईट एक्झॅक्ट टॉप कॅप्चर करू शकलोय मार्केटमध्ये. छोटासा एसएल बसलेला आपला एक साधारण 75 पॉइंटचा, बट आपण जे टार्गेट अचीव्ह केलं, आता आपलं टार्गेट जर आपण म्हणलात तर मोर दॅन 212 पॉईंटचं टार्गेट आज आपण अचीव्ह केलं. बट ऍज कम्पेअर टू दॅट आपल्याला ऑप्शन मध्ये
तसा मोमेंटम बघायला नाही मिळाला. ऑप्शन मध्ये तसा कॅप्चरच आपल्याला करता नाही. 77 पॉइंट्स फक्त आपण कॅप्चर केले. एक्झॅक्ट तिकडे जेव्हा मार्केटमध्ये आपण एक्झिट केलं, चांगल्या ठिकाणी आपण एक्झिट केलं ऍक्च्युली मार्केटमध्ये, टॉपच्या ठिकाणीच. सो हा जो लेवल आहे किंवा ही जी गोष्ट आहे, आपण एकतर निघणार होतो मार्केटमधनं, कारण इथलं लर्निंग खूप इम्पॉर्टंट लर्निंग आहे आणि हेच मला आज शेअर करायचं होतं, की जेव्हा ह्या 2 कॅन्डल रेड क्लोज झाल्या, त्यानंतर ज्या सडनली बाईंग झालं मार्केटमध्ये, तर लोकांचे सेंटिमेंट परत सेलिंग मधनं परत बाईंग मध्ये कन्वर्ट होतात आणि वरच्या साईडला बिग प्लेअर बसलेला असल्यामुळे तो त्या लेवलला मार्केटला घेऊन येणार नाही. जर त्याला आणायचंच असतं तर हा हाय ब्रेक त्यानं 3-4 कॅन्डल मध्येच केला असता. सो आपण कुठं ना कुठं तरी एक चांगला ट्रेड प्लॅन केला, त्यानंतर आपल्याला त्या गोष्टी दिसल्या, इथं बाईंग दिसलं, त्यानंतर इथं सेलिंग. ऍक्च्युली इथं लोकांनी सेलिंग केलेलं नाही, इथं वेळोवेळी लोकांनी बाईंगच केले, कारण इथं बाईंगचा मुवमेंट येण्यासाठी. आणि सगळ्यांनी स्वतःचे एसएल परत इथंच ठेवलेत, कारण मार्केट त्यांना खालच्या साईडला मिळते बाईंग करण्यासाठी, छोटा एसएल ठेवून काम करण्यासाठी. सो जेव्हा लोकांचं इथं बाईंग झालंय, तेव्हा मी ठामपणे छोटासा प्रॉफिट बुक करून किंवा छोटासा एसएल बुक करून निघण्याच्या प्लॅनिंग मध्ये इथं आपण ट्रेड प्लॅन केला, म्हणजे होल्ड ठेवला आणि एक चांगला प्रॉफिट आज आपण बुक केला इंडेक्स मध्ये आणि ऍज वेल ऍज ह्याच्यामध्ये पण. सो हे होतं रिझन बिहाइंड टुडेज ट्रेड. अँड थँक्यू सो मच. आय होप तुम्हाला समजलं असेल.